लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स मेथडने आता आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर हे सॉल्व्ह करताना आता आपल्याला इक्वेशन 2 दिलेले आहे. 5x + 3y = -11, 2x + 4y = -10. आता हे काढण्याच्या आधी आपल्याला d, dx आणि dy या व्हॅल्यू काढायच्या. तर d म्हणजे काय? d फॉर डिटर्मिनंट. तो कसा कॅल्क्युलेट करायचा? पहिली जी रो आहे त्या ठिकाणी फर्स्ट इक्वेशनचा x कोएफिशियंट, y व्हेरिएबलचा कोएफिशियंट. सेकंड रो मध्ये x चा कोएफिशियंट आणि y चा कोएफिशियंट. सेम त्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन जशी मागच्या शॉर्ट मध्ये डिटर्मिनंट मध्ये आपण केली होती. 5 × 3 - 3 × 2. 5 × 4 = 20 - 3 × 2 = 6. 20 - 6 = 14. dx x का बरं घेतला? कारण की इकडे इक्वेशन मध्ये x व्हेरिएबल, इकडे जर m राहिला असता तर आपण dm घेतला असता. dx कॅल्क्युलेट करताना लक्षात घ्या, फर्स्ट x जो डिटर्मिनंटचा काढतोय आपण, व्हेरिएबलचा काढतोय, तो कॉलम कट करायचा. dx कट केला, फर्स्ट कॉलम dx च्या जागेवर करायचा नॉन व्हेरिएबल -11/10 नॉन व्हेरिएबल ऍड केला आणि सेकंड कॉलम y चाच राहील 3 आणि 4. यांची अगेन क्रॉस मल्टिप्लाय. -11 × 4 -3 × -10. -11 × 4 -44 मायनस या दोघांची मल्टिप्लिकेशन आली -30. हा ॲज इट इज आला. -30 बाहेर येताना प्लस होईल. -44 + 30. dx ची व्हॅल्यू आली आपली -14. dy व्हेरिएबल मध्ये फर्स्ट कॉलम असेल x चा, 5, 2 आणि सेकंड कॉलम y चा कट करायचा, y काढतोय तर त्याच्या जागी ऍड होईल हा नॉन व्हेरिएबल -11 - 10. यांची अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 × -10 -11 × 2. 5 × -10 -15. या दोघांची मल्टिप्लिकेशन आली -22. -15 ॲज इट इज. -22 बाहेर येऊन होईल प्लस. -15 + 22. यांची सबट्रॅक्शन आली आपली -28. ही व्हॅल्यू आली आपली dy डिटर्मिनंटची. d, dx आणि dy या तीन व्हॅल्यू फाइंड केलेल्या. या तीन व्हॅल्यूंच्या बेसवर आपल्याला फाइंड करायची राहील x व्हेरिएबल आणि y व्हेरिएबल. ती व्हॅल्यू आपण सेकंड इक्वेशन मध्ये कशी फाइंड करायची आपण ते पाहू. जर इथपर्यंत जर स्टेप समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.